तर राहुल गांधी यांचा हा परभणी दौरा नेमका कसा असणार आहे या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय तरुणाचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला होता आणि त्याच्या आईनं आरोप केला होता की माझ्या मुलाचा मृत्यू जो आहे ते पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला आहे आणि त्यानंतर त्यांनी राज्य शासनाने देऊ केलेली मदतसुद्धा नाकारली होती। त्यानंतर आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी जे आहेत ते परभणी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। दुपारच्या सुमारास ते नांदेड येथे येणार आहेत आणि नांदेडवरून परभणी येथे ते पोहोचणार आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांचे नातेवाईकांचं हे घर आहे ते इथे त्यांचं कुटुंबीय जे आहे ते वास्तव्यास थांबलेलं आहे आणि सर्व नेते जे आहेत ते इथंच येऊन त्यांना भेटत आहेत। एकूणच सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचं काय म्हणणं आहे, त्याच्या भावांचे काय आरोप आहेत, एकूण काय घटनाक्रम आहे, नेमकी काय घटना घडली होती, ही सगळी माहिती जी आहे ते राहुल गांधी त्यांच्या कुटुंबियाकडून जाणून घेणार आहेत। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करांच्या पुतळा परिसरामध्ये जे संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आली होती तिथं अवमान झाला होता प्रतिकृतीचा, तिथे जाऊन बाबासाहेबांचं दर्शन घेणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी।